नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? असणारच, कारण तुमच्यासाठी तुमचा जेपी घेऊन आलेला आहे दाखवायला बीपी, म्हणजे आपला बिस्किट पुडा शो. तर मित्रांनो, या शो मार्फत तुम्हाला बघायला भेटणार आहे डबल मिनिंग कॉमेडीचा फुल टू धमाल. त्याचबरोबर आपण सेलिब्रिटीला भेटणार आणि त्यांच्या काही पर्सनल गोष्टी समजून घेणार, ते एका गेमच्या माध्यमातून. आणि त्यांच्या आयुष्यात कशी ते स्ट्रगल करत आजपर्यंत इथवर पोहोचले, या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. तर मित्रांनो, मारूयात त्यांच्यावर आपण मनसोक्त गप्पा, तेही पर्सनल वर का. तर भेटूयात आपण एका अशा सेलिब्रिटीला ज्याचं नाव सरप्राईज आहे मित्रांनो. तर चला भेटूयात. हे ऐक ना, अगं हे तर कोणच नाही आणि इथं थंडी पण किती वाजते बघ ना, अंधार पण खूप आहे. आपण आहे ना इथं सगळं करू, मस्त गरम होऊ. अरे पण कुणीतरी आलं तर? अगं नाही कोण येत इथं, आणि अंधार बघ ना किती आहे. चल ओळख लवकर. अरे पण आपण करायला लागायचो आणि कुणीतरी यायचं आणि ते आपलं बघून गरम झालं तर? अगं नाही कोण येत, आणि इथं बघ ना अंधार किती आहे. ओळख आता नाही राहत, मला लई गार लागते बघ. नक्की ना? आणि नाही कोण येत, मी आहे ना. बरं, काढ लाकूड बाहेर. तुला दाखवतो बघ, असं माझं मळ ते काय दाखवतो, काय मागणार का तू? तू तर म्हणाला इथं कुणी नाही येणार, ह्यो कसा आला ना? अरे ह्यो जे काय करणार आहे तवा. मी जे आणि तू काय? ओ, आम्हाला लय थंडी वाजत होती म्हणून आम्ही ती शेकोटी करायला आलो. आणि माझ्या घराकडं लय मोठं लाकूड आहे, बघायची का तुम्हाला? लाकूड आहे, लाकूड. कसं आहे लाकूड? हे लाकूड आहे व्हय? अहो काय झालं ना, इथं अंधार होता ना, म्हणून आम्ही इथं शेकोटी करायला तो. आणि तुम्हाला बी गरम व्हायचं असलं ना, तर आपण तिघजण मस्त असं गरम हो ना. लाकडाने मारली तुला. इथं काय शेकोटी पेटवायची जागा आहे व्हय? इथं आमचा शो आहे. हा तुमचा शो शो म्हणजे बघ बरं मागत. म्हणजे तुम्ही बीपी दाखवणार होय? बरोबर, दाखवा दाखवा. अहो तुम्हाला सांगतो, एकाच बायकोचं बघून आहे ना, नुसतं असं कस तरी होते बघा. असं मस्त असं गरम व्हायसारखं दाखवा. थंडीने पारा वाकसून गेल्यावर तुम्हाला हे असलं काय बघायचं होय? ए नीट बोल, नवरा आहे तुझा. नवरा? ओ साहेब, तुम्हाला सांगते, रोजच एक बन्याल आणि रोजच एक तो बरमुडा बघून असं वाटतंय मी दादा कोणके सोबत लगीन केलं. हा तर, आणि तुझ्या तोंडाकडे बघून मला काय ऐश्वर्या सोबत लग्न केल्याचं नाही फील येत. लग्न केलं तू दादा कोण केलं तुझ्या ऐश्वर्या राय. बरं बस का, चला निघायचं. चला, आमची इथे गेस्ट यायची वेळ झाली. म्हणजे अजून इथं कोणी येणार आहे गरम व्हायला? कपड्यावर पडलाय का? गरम व्हायला नाही, इथे इंटरव्ह्यू द्यायला येणार आहेत. म्हणजे कसं आहे ना, हे जो शो आहे का नाही, ह्याच्यात आम्ही अशा कलावंतांना बोलावतो जे आयुष्याच्या वाटेवर खूप सारं स्ट्रगल करतात. आणि मित्रांनो, ते एक दिवशी नक्कीच यशस्वी होणार. त्यासाठी आम्ही त्यांना इथे इंटरव्ह्यू घ्यायला बोलावतो. हो साहेब, अहो मी खूप स्ट्रगल करतोय हो, पोरग काढाय. त्याला काही यश येणार बघा. वय लय प्रयत्न करतात. ह्यांचे मित्र त्या बिल गेटची पुस्तकं वाचून मोठे झाले आणि हे तसली पुस्तकं वाचून आनंद घेतात. ए ग बस, नवरा मी तुझा नवरा. बघितलं कसं आहे, कसं दम देतात. तसली पुस्तकं वाचताना तर बिलकुल दम नाही निघत. साहेब बघा, हिच्या त्रासाला कंटाळून बघा, मला लय कंटाळा आलाय. मला तुमच्या बीपीशी मध्ये द्या की काय काम असलं तर. आता तुमच्या डोक्याचा त्रास झालाय मला. निघा तुम्ही, चला आमचा शो व्हायचा चालू, आणि तुम्ही इथं मध्ये गडबड करायला लागलाय. मोकात तिकडे बाहेर जाऊन बसा. चला, मी तिथं बसून बघू का? तिथं बसून बघ, पण कालवा गोंधळ करू नको. शो चालू आहे आमचा. बरोबर चालते, मी पण बघतो या, तुम्ही पण बघा बीपी शो. चला निघा निघा. आईला कुठून येतात काय माहिती, तर शो आहे का काय कळालं मी. तर मंडळी, तर भेटूयात आपण आपल्या आजच्या सेलिब्रिटीला. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे ऍक्टर डिरेक्टर देव झुमरे सर. नमस्कार, माझं नाव देव झुमरे. मी गेले बरेच वर्ष तुम्हाला माझ्या कलेतनं भरपूर मनोरंजन देत आहे. सर्वप्रथम मी थँक्स म्हणेल या चॅनलला की त्यांनी मला ही संधी दिली. 2 शब्द मी तुमच्या समोर बोलू शकतो यासाठी. माझं
या क्षेत्रामध्ये जास्त असं फार मोठं काही कारकीर्द वगैरे नाहीये, पण एक छोटासा ऍक्टर म्हणून मी सुरुवात केली ती. माझं गाणं तिला फिरवेल माझ्या गाडीवर, ज्याला तुम्ही सर्वांनी खूप जास्त प्रेम दिलं, ते गाणं हो हो म्हणता म्हणता आज 190 मिलियनला पोहोचलं. त्यानंतर मी दिवानी झालीस ग, बोटीनं फिरवीन, मार्तंड मल्हारी असे जवळजवळ 10-12 अल्बम्स केले. मी एक चित्रपट सुद्धा केला. MX प्लेयर या चॅनलला सख्या साजना नावाचा चित्रपट रिलीज केलेला आहे. त्यामध्ये मी लीड भूमिका केली होती. फार सुंदर चित्रपट होता. चेतन सागडे सरांनी तो डिरेक्ट केला होता. इनायत शेख ते त्याचे प्रोड्युसर होते आणि माझी कोस्टार होती प्रणोती कदम. फार सुंदर स्टोरी होती. त्यानंतर आत्ता मी 1-2 अल्बम सॉन्ग डिरेक्ट केले आणि अशीच एक हळूहळू वाटचाल चालू आहे पुढे. तर सर मग तुला फिरविलं माझ्या गाडीवर हे तुम्ही सॉन्ग केले, तर मग तुम्ही किती मुलींना फिरवलं? त्याच्याबद्दलचा एक किस्सा मला आठवतो. हो, तर सांगा. मजेशीर झाला होता तो. मला ट्रॅफिक सिग्नलला पकडलं होतं आणि मला मॅडम होते तिथं. त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे लायसन वगैरे आहे का? तर माझ्याकडे होतं लायसन, पण दाखवायला थोडासा वेळ होत होता. तर ते म्हटले तुम्ही काय करता काय नाही, ते मला विचारलं त्यांनी. तर मी म्हटलं काय नाही, मी काम करतो, ॲज अ ॲक्टर मी काम करतोय. आणि म्हटले तुमचं काय काम आहे? तर मी त्यावेळेस त्यांना म्हटलं की तुला फिरवेल माझ्या गाडीवर हे सॉन्ग माझं आहे. तर त्याच्या मॅडम होत्या ते ट्रॅफिक ऑफिसर, ते मला म्हटले अच्छा बिन लायसनचं तू खूप जणांना फिरवतो का? तो एक असा मजेशीर किस्सा झाला होता. तर मग सर तुम्ही अजून एक सॉन्ग केलं होतं दिवाणी झालीस ग, तर मग तुमच्या मागे किती मुली दिवाणी झाल्या? नाही असं काही नाहीये, कोणी दिवाणी वगैरे झालेले नाहीये. ते गाणं होतं, त्या गाण्यामध्ये मी काम केलं आणि ते असं दिवाणी वगैरे काही नाहीये, कोणी दिवाणी वगैरे नाही झालेलं, सगळं आहे नॉर्मल. दिवाणी झालीस ग, तर त्यामध्ये एक तुमचा सीन आहे बघा, किसिंग सीन आहे, तर आम्हाला तुम्ही सांगशाल का त्यातला म्हणजे एक्सपिरियन्स वगैरे काय? एक्सपिरियन्स काय सीन होता, किसिंग सीन होता, झाला छान झाला. रिटेक वगैरे काय घेतली होती का? नाही रिटेक वगैरे नाही घेतलं. असं कसं सर, 1-2 तर झालेच असतील ना? झाले रिटेक, पण तो मी घाबरलो होतो त्यामुळे रिटेक झाले. बाकी असं इंटेन्शनली मी रिटेक नाही केले. अच्छा, मग तुम्ही ते घाबरले होते की एन्जॉय म्हणून? मी घाबरलो होतो म्हणून रिटेक झाले. अच्छा, घाबरले म्हणून हो. retake. तर सर शूटिंग दरम्यान तुम्हाला म्हणजे हॉटेल वगैरे तिकडे जावं लागतं, हो. तर मग त्या टायमिंगला तुम्ही असं काही चोरले का? म्हणजे तिथल्या काही गोष्टी तुम्ही घेऊन आलात का? चोरलं असं काही नाहीये, प्रामाणिकपणे सांगतो. बडीशोप चोरले असेल, सोप चोरले असेल, शॅम्पू चोरला असेल, पण असं बाकीचं काही चोरलं नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही पण चोरलं नाही म्हणू शकत त्याला आपण, जस्ट ते घेतलं, मी कॅरी केलं आणि राहिलं. तर शूटिंग दरम्यान तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात पडलात का? म्हणजे ऑफकोर्स प्रेमात पडावंच लागतं तरच शूटिंग होते. शूटिंगच्या दरम्यान मी स्वतःच्या प्रेमात पडलो, गाण्याच्या प्रेमात पडलो, हिरोईनच्या प्रेमात पडलो, पण ते काम होतं. अच्छा, मग रिअल लाईफ मध्ये पण पडलेच असेल ना प्रेमात? रिअल लाईफ मध्ये मी नाही पडलो, त्यामुळे आतापर्यंत गाडी सरळ चाललेली आहे. तर सर तुम्ही एक चॉकलेट बॉय आहात, तर मग तुम्हाला कोणत्या तरी मुलीने असं किंवा खूप साऱ्या मुलीने पण प्रपोज केला असेल, तर त्यातला असा एखादा प्रपोज सांगा की तो म्हणजे खूप छान वाटला तुम्हाला. हा एक प्रपोज मला आठवतो, पण नेमकं कोणी केलता हे समजलं नाही मला. बरं सांगा तो अनुभव चिठ्ठी सांगा. होती, चिठ्ठीमध्ये मला काही गोष्टी लिहून माझ्यापर्यंत आलत्या, पण सगळ्या गोष्टी फार सुंदर होत्या. कविता पण खूप सुंदर होती, पण खाली फक्त नाव लिहिलेलं नव्हतं. तर मग सर तुम्ही असं एखादी मुलगी आवडली म्हणजे इंस्टा फेसबुक असं सोशल मीडियावर कुठं, तर तुम्ही तिला असं पर्सनली मेसेज वगैरे काही केलेत का? हो केले, असं काही नाहीये. म्हणजे जर ती छान काहीतरी तिने केलेलं आहे त्यामध्ये, किंवा छान दिसत असेल, छान आवरले असेल किंवा दिसत असेल, तर मी पाठवतो की छान आहे, फॅन्टॅस्टिक, गुड लुकिंग, ब्युटिफुल, ऑसम. हा, मग समोरून काही रिप्लाय आलाय का कधी? आलाच असेल. नाही रिप्लाय आले, पण ते रिप्लाय मी असं सांगू शकतो. असं कसं सांगावंच लागेल सर थोडं. आले चांगले रिप्लाय आले, ओके गुड. काही लोक म्हटले हो यस दादा थँक्यू, असे पण रिप्लाय आले, तेही झेलावे लागले. तुम्ही आतापर्यंत जेवढे फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट केले, तर त्यातला सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट कोणता वाटला तुम्हाला? नाही तसं म्हटलं तर मला प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काहीतरी नवीन शिकण्यासारखं होतं.
आणि खूप छान काही लोक पण होते, डिरेक्टर होते, ज्यांनी खूप समजून घेतलं, मला समजावून सांगितलं कशा प्रकारे करायचं. कंटेंट पण तसे छान छान होते. एका प्रोजेक्टमध्ये मला रजनीकांतचा फॅन दाखवले मी, तर मला तसं रिॲक्ट करायचं होतं की मी रजनीकांतचा एकदम डेड फॅन आहे, डेडली फॅन आहे. आणि एका प्रोजेक्टमध्ये जसं कोळी गाणं होतं, त्यामध्ये मला पोहता येत नाही, पण मला बोटच्या वरती उभं केलं, एक तो बोटमधला प्रवास. आणि दुसरा एक प्रोजेक्ट होता मार्तंड मल्हारी, आता मी जसं गाणं केलंय टी सिरीजचं. तर त्यामध्ये असं होतं की जेजुरीला शूट झालं ते गडावरती, आणि शूटच्या वेळेस पण मला फार असं जाणवलं की तिथे खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स होते जे मला फील होत होते. आणि खरोखर ते कळत न कळत काम ऑटोमॅटिक होत होतं. पूर्ण दिवसभर आमचं शूट झालं. इनफॅक्ट त्या शूटच्या वेळेस मला भूकही नाही लागली, तहानही नाही लागली. शूट झाल्यानंतर आम्ही जेवलो आणि मला खरोखर वाटलं की सत्व आहे त्या गोष्टीमुळे फील केलं. असं प्रत्येक प्रोजेक्टचं काहीतरी एक वेगळा अनुभव आला आणि मला आवडलं त्या त्या गोष्टी तिथे तिथे, कारण प्रत्येक प्रोजेक्टचं एक स्पेशल काहीतरी होतच. तर सर, तुम्ही आमच्या बीपी शो मध्ये आल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून आभार. थँक्यू सो मच. मला तुम्ही सर्वांनी बोलवल्याबद्दल. खुशबूनी फार सुंदर इंटरव्ह्यू घेतलाय, तुम्ही पाहिलाच. त्यानंतर कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट या चॅनलचे मी आभार मानतो. त्यांनी मला संधी दिली बोलण्याची, आणि इथून पुढे पण मी असं छान छान काम करत राहील. तुमच्या समोर वेगवेगळे प्रोजेक्ट घेऊन येत राहील. असंच प्रेम राहू द्या, आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा तुम्हाला एपिसोड? तर मित्रांनो, कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर खाली दिलेल्या नंबरवर आपली प्रोफाईल पाठवा आणि बना आमची सोबती. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बीपी शोचा तुम्हाला सलाम.